कागल तालुक्यातील चिमगाव भारमलनगर वसाहतीमधील पाणंद रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केलं। रस्त्यासाठी पूर्वीच जमीन दिल्याच आणि त्याबाबत लेखी करार झाल्याचा दावा करत बाधित शेतकऱ्यांनी पुन्हा जमीन देण्यास विरोध दर्शवला। एकाच गावातील 2 गटांनी तहसीलदारांचं लक्ष वेधण्यासाठी आमने सामने केलेली आंदोलनं लक्षवेधी ठरली। कागल तालुक्यातील चिमगाव भारमलनगर वसाहतीमधील गेल्या 70 वर्षांपासून वहिवाटीत असलेला पाणंद रस्ता खुला करावा या मागणीसाठी वसाहतीमधील ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केलं। संदीप भारमल, विश्वास भारमल, विशाल भारमल, लता कुराडे यांच्या कुटुंबानं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पाणंद रस्ता नांगरून बंद केलाय। शेतकरी, विद्यार्थी यांच्यासह परिसरातील नागरिकांची गैरसोय होतीये। वाघेश्वरी मठाकड आणि जांभूळ खोऱ्यासह इतर गावांना जोडणारा हा मार्ग आहे। त्यामुळे शिवाजी भारमल, प्रकाश गोधडे, तानाजी भारमल, साताप्पा भारमल, मोहिनी भारमल यांच्यासह 20 जण सहभागी झाले होते। दरम्यान संबंधित जमीन मालक संदीप भारमल, विशाल भारमल, विश्वास भारमल, विजय भारमल, रेखा भारमल, रंजना भारमल, सचिन भारमल यांनीही आंदोलन केलंय। भारमलनगर वसाहतीसाठी केलेल्या मुख्य रस्त्यात आमच्या जमिनी गेल्या आहेत, आता जवळच्या रस्त्याची मागणी केली जातीये। मुख्य रस्ता करताना ग्रामपंचायतीनं मध्यस्थी केली आहे। रस्त्याच्या कामासाठी पुन्हा जमीन घेतली जाणार नाही असं त्यावेळी लेखी दिलंय, त्यामुळे पुन्हा रस्त्यासाठी जमीन देण्याचा प्रश्नच येत नाही असा दावा त्यांनी केलाय। शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी हा रस्ता खुला करावा या मागणीसाठी कागल तहसीलदार कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढला। तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या।